नमस्कार. आज आपण पुण्यातल्या सुंदरबन सोसायटीची एक गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट पार्किंगच्या एका छोट्याशा समस्येपासून सुरू होते, पण पुढे जाऊन ती एका मोठ्या धोक्याचं रूप घेते. ही गोष्ट आहे बेकायदेशीर बांधकामाची, प्रशासनाच्या दिरंगाईची आणि हो, आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेची. सोसायटीतली पार्किंगची डोकेदुखी हा त्रास तर अनेकांचा चांगलाच परिचयाचा असेल, नाही का? पण जरा विचार करा, हीच रोजची किरकिर जर थेट जीवावर बेतली तर? सुंदरबन सोसायटीमध्ये नेमकं असंच काहीसं घडतंय. तर मग आजच्या या स्पष्टीकरणात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी सुंदरबन सोसायटीतली मूळ समस्या काय आहे, मग त्यातून नेमका कोणता धोका निर्माण झालाय, तिथल्या नागरिकांनी काय लढा दिला आणि प्रशासनानं त्याला कसा प्रतिसाद दिला, आणि सगळ्यात शेवटी नोटीस देऊनही कारवाई का झाली नाही, आणि जेव्हा कायदाच असा हतबल होतो तेव्हा काय होतं, हे सगळं पाहूया. चला तर मग सुरुवात करूया पुण्याच्या नवी पेठेतल्या सुंदरबन सोसायटीच्या या गोष्टीपासून. तर या कथेची सुरुवात होते एका डान्स क्लासपासून. कल्पना करा, सोसायटीचा एक अरुंद रस्ता आणि त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या गाड्या, रोजची तीच वाहतूक कोंडी आणि रहिवाशांना होणारा त्रास. पण थांबा, ही तर फक्त सुरुवात आहे. हे जी गोष्ट आहे ना, ती फक्त एका गैरसोयीची नाहीये, तर त्यामागे खूप मोठा धोका लपलेला आहे. तो काय आहे, चला बघूया. म्हणजे बघा, वरवर पाहिलं तर ही पार्किंगची समस्या वाटते, पण खरं सांगायचं तर हे फक्त हेमनगाचं एक टोक आहे. खरी आणि गंभीर समस्या तर याच्या खाली दडलेली आहे. या सगळ्या गोंधळाचं मूळ आहे एक बेकायदेशीर बांधकाम. हो, ह्याच बांधकामामुळे पार्किंगसाठी जागाच उरली नाहीये. त्यामुळे गाड्या थेट रस्त्यावर उभ्या केल्या जातात आणि तो अरुंद रस्ता पूर्णपणे बंद होतो. आता विचार करा, जर अचानक आग लागली किंवा कोणाला तातडीने हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेडची गाडी आत येणारच कशी? म्हणजे एका चुकीमुळे संपूर्ण सोसायटीचा जीव धोक्यात आलाय. आता हा धोका लक्षात आल्यावर तिथले नागरिक गप्प बसले नाहीत. त्यांनी रीतसर कायदेशीर लढाई सुरू केली. पण त्यांच्या या लढ्याला प्रशासनाकडून प्रतिसाद कसा मिळाला? रहिवाशांनी पुणे महानगरपालिकेकडे तक्रार केली, उपदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली, इतकंच नाही तर न्यायालयातही केस दाखल केली. म्हणजे जो काही कायदेशीर मार्ग होता तो त्यांनी अवलंबला. आपल्या स्रोतांनुसार पुणे महानगरपालिकेकडे जी तक्रार दाखल झालीय त्यात स्पष्टपणे असं म्हटलं आहे की सुंदरबन सोसायटीतील B1 इमारतीत श्रीमती मोहिनी नारायण केसकर यांनी बेकायदेशीर बांधकाम केलं आहे. नागरिकांनी तर आपली जबाबदारी पार पाडली. आता खरी जबाबदारी होती प्रशासनाची. पण गंमत बघा, इथेच या गोष्टीला एक वेगळंच वळण मिळतं. पुणे महानगरपालिकेनं तक्रारींची दखल घेतली हे खरंय. त्यांनी ते बांधकाम बेकायदेशीर असल्याचं मान्य केलं आणि ते पाडण्यासाठी लेखी नोटीसही दिली. म्हणजे कागदोपत्री सगळं कसं अगदी व्यवस्थित वाटत होतं. नोटीस तर दिली, पण पुढे काय? साहजिकच कारवाई व्हायला पाहिजे होती, नाही का? पण ती खरंच झाली का? आणि याचं उत्तर आहे नाही. काही झालं नाही. नोटीस देऊनही आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाहीये. ते बेकायदेशीर बांधकाम आजही तसंच उभं आहे आणि ती नोटीस ती फक्त एक कागदी घोडा ठरलीय. आता विचार करा, जेव्हा कायदाच असा हतबल होतो तेव्हा काय होतं? जेव्हा रक्षकच कारवाई करायला टाळाटाळ करतात तेव्हा सामान्य नागरिकांचा व्यवस्थेवरचा विश्वासच उडून जातो. साहजिकच पुणे महानगरपालिकेच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. तक्रार करून पाठपुरावा करूनही काहीच होत नाही या भावनेनं त्यांच्या मनात व्यवस्थेबद्दल एक प्रकारची अनास्था निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे कायदा मोडणाऱ्यांची हिंमत किती वाढते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. एका नागरिकानं उपरोधाने म्हटलंय, मी आता मुद्दाम बेकायदेशीर बांधकाम करणार आहे कारण मला पक्क माहितीये की PMC काहीही कारवाई करणार नाही. या एका वाक्यातून परिस्थितीचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. आणि इथेच प्रशासनाची दुहेरी भूमिका किंवा दुटप्पीपणा समोर येतो. रस्त्यावर लग्न लावल्यामुळे सार्वजनिक जागेवर अतिक्रमण झालं तेव्हा प्रशासनाने तात्काळ कारवाई केली. पण सुंदरबन सोसायटीत लोकांच्या जीवाला धोका असताना मात्र केवळ एक नोटीस देऊन ते गप्प बसले आहेत. हा असा दुजाभाव का? आणि होतं काय की अशा घटनांमुळे लोकांच्या मनातून कायद्याची भीतीच निघून गेली आहे. आणि स्रोतांनुसार ह्याला थेट पुणे महानगरपालिका जबाबदार आहे. शेवटी एकच प्रश्न उरतो, जेव्हा प्रशासनच आपल्या नियमांचं पालन करत नाही तेव्हा कायदा मोडणाऱ्यांना खरं प्रोत्साहन कोण देत आहे? एखादी व्यक्ती की मग संपूर्ण व्यवस्था? यावर विचार करायलाच हवा.